श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले तिसरे पर्व पौष पर्व पुढे वाचायला सुरुवात करूया. सौती पुढे सांगतात, उपाध्याय धौम्य ऋषींचा वेद नावाचा आणखी एक शिष्य होता. वत्सा वेदा, माझ्या या आश्रमात तू काही काळ राहा आणि गुरु शुश्रूषा कर, तुझे कल्याण होईल असे उपाध्याय त्याला म्हणाले. जशी आपली आज्ञा असे वेद उपाध्यायांना म्हणाला आणि दीर्घकाळ त्यांच्या आश्रमात राहून तो त्यांची सेवा करू लागला. उपाध्याय त्याला नित्य बैलाप्रमाणे जोखडाला जुंपीत असत. थंडी, उन्हाळा, क्षुधा, तृष्णा इत्यादीपासून होणारे दुःख तो धीराने सहन करीत असे, पण याविषयी तो कधीही तक्रार करीत नसे. बराच काळ अशा प्रकारे लोटल्यावर उपाध्याय त्याच्यावर प्रसन्न झाले. उपाध्यायांच्या कृपाप्रसादामुळे त्याचे कल्याण झाले आणि तो सर्वज्ञ झाला. उपाध्यायांनी त्याला वेद नामक शिष्याची अशा प्रकारे परीक्षा घेतली. उपाध्यायांची अनुज्ञा मिळाल्यावर त्या वेदाचा समावर्तन संस्कार झाला. त्यानंतर उपाध्यायांच्या आश्रमातील निवास सोडून त्याने गृहस्थाश्रमाचा स्वीकार केला. आपल्या घरी त्याचे वास्तव्य असता तिघांनी त्याचे शिष्यत्व पत्करले. आपल्या शिष्यांना त्याने कसलेही काम सांगितले नाही अथवा गुरु शुश्रूषेचेही ओझे त्यांच्यावर घातले नाही. गुरुकुलातील निवास म्हणजे केवढे विलक्षण क्लेश असतात याची त्याला चांगलीच जाणीव असल्यामुळे आपल्या शिष्यांना क्लेश देण्याचा विचारही त्याच्या मनाला शिवला नाही. एकदा जन्मेजय आणि पौष असे दोन क्षत्रिय त्या वेद नामक ब्राह्मणाकडे आले आणि आपण आमचे उपाध्याय व्हावे अशी त्या दोघांनी वेदाला विनंती केली आणि वेद त्यांचा उपाध्याय झाला. एकदा वेद याज्ञ कार्यासाठी बाहेर पडला. बाहेर पडण्यापूर्वी होम हवन इत्यादी करण्यासाठी त्याने उत्तंक नावाच्या शिष्याची योजना केली. उत्तंका, मी बाहेर गेल्यावर आमच्या घरात जर काही उणे पडले तर सारे काही व्यवस्थित होईल अशी तरतूद तू कर अशी उत्तंकाला आज्ञा करून वेद प्रवासाला निघाला. यानंतर उत्तंक आपल्या उपाध्यायाच्या घरी राहू लागला आणि तेथे सेवा करू लागला. उपाध्यायांच्या घरी त्याचे वास्तव्य असताना तेथे राहणाऱ्या स्त्रिया मिळून त्याच्याकडे आल्या आणि त्याला म्हणाल्या, उत्तंका, तुझी गुरुपत्नी ऋतुमती आहे आणि उपाध्याय तर प्रवासाला गेले आहेत, तरी हिचा हा ऋतुकाल वाया जाणार नाही अशी व्यवस्था तू कर, ही कष्टी झाली आहे. त्या स्त्रिया असे म्हणाल्यावर उत्तंकाने त्यांना उत्तर दिले, तुम्हा स्त्रियांचे ऐकून मी असले अकृत्य करणार नाही. उपाध्याय प्रवासाला निघाले तेव्हा तू अकृत्य कर अशी काही त्यांनी मला आज्ञा केली नव्हती. काही काळाने उत्तंकाचे उपाध्याय प्रवास आटोपून घरी परत आले आणि उत्तंकाचा तो वृत्तांत समग्र ऐकल्यावर ते फार संतुष्ट झाले आणि त्याला म्हणाले, वत्सा उत्तंका, मी तुझे काय प्रिय करू. धर्मानुसार तू माझी सेवा केलीस, यामुळे आपली परस्परांवर प्रीती जडली आहे. तेव्हा मी आता तुला जाण्याची परवानगी देत आहे. तुझे सर्व मनोरथ पूर्ण होतील. उपाध्याय असे म्हणाल्यावर उत्तंक त्यांना पुन्हा म्हणाला, आपल्यासाठी मी काय करू. अधर्माने गुरुला प्रश्न विचारणारा शिष्य आणि
शिष्याला अधर्माने उत्तर देणारा गुरु यांच्यापैकी कोणता तरी एकाचा मृत्यू ओढवतो आणि तो द्वेषाला पात्र होतो असे वचन आहे. आपण मला अनुज्ञा दिली तर आपणास रुचेल अशी गुरुदक्षिणा देण्याचे माझ्या मनात आले आहे. उत्तंक असे बोलल्यावर उपाध्याय त्याला म्हणाले, वत्सा उत्तंका, आणखी काही दिवस माझ्याच घरी राहा. एकदा तो उत्तंक उपाध्यायांना म्हणाला, आपल्या मनास येईल अशी कोणती गुरुदक्षिणा मी आपणास द्यावी ते आपण कृपा करून सांगावे. उपाध्याय उत्तंकाला उलट म्हणाले, वत्सा उत्तंका, मला गुरुदक्षिणा द्यावयाची आहे असे तू मला अनेक वेळा म्हणाला आहेस. तेव्हा तू आता घरात जा आणि काय गुरुदक्षिणा द्यायची हे तू आपल्या गुरुपत्नीलाच विचार. गुरुपत्नी तुला सांगेल त्याप्रमाणे गुरुदक्षिणा तू मला दे. उपाध्याय असे म्हणाल्यावर उत्तंक गुरुपत्नीकडे गेला आणि तो तिला म्हणाला, भगवती, उपाध्यायांनी मला घरी परत जाण्याची अनुज्ञा दिली आहे, म्हणून उपाध्यायांच्या इच्छेप्रमाणे त्यांना दक्षिणा देऊन त्यांच्या ऋणातून मुक्त होऊन घरी परत जावे अशी माझी इच्छा आहे. तरी उपाध्यायांसाठी मी कोणती वस्तू घेऊन येऊ ते आपण मला कृपा करून सांगावे. उत्तंक उपाध्याय पत्नीला असे म्हणाल्यावर ती त्याला उलट म्हणाली, ठीक आहे, तू पौष नामक राजाकडे जा आणि त्यांच्या राणीच्या कानात असलेली कुंडले त्याला माग. आजपासून 4थ्या दिवशी पुण्यक नावाचे व्रत मी करणार आहे. त्या दिवशी पौषाच्या राणीची कुंडले कानात घालून मी ब्राह्मणांना वाढणार आहे. तरी ती कुंडले घेऊन ये. एवढे जर तू केलेस तर तुझे कल्याण होईल, नाही केलेस तर तुझे कल्याण कसे होणार. गुरुपत्नी असे म्हणाल्यावर उत्तंक तेथून निघून गेला. जात असताना मार्गामध्ये त्याला एक फार विशाल बैल दिसला. त्या बैलाच्या पाठीवर तसाच एक महाविशाल पुरुष बसलेला होता. तो पुरुष उत्तंकाला म्हणाला, उत्तंका, या बैलाचे शेण खा. उत्तंकाने तसे करण्याचे नाकारले. यावर तो पुरुष उत्तंकाला पुन्हा म्हणाला, उत्तंका, मी सांगतो ना, खा, म्हणून कसलाही विचार करू नकोस. तुझ्या उपाध्यायाने देखील मागे या बैलाचे शेण खाल्ले होते. तो पुरुष असे बोलल्यावर ठीक आहे असे उत्तंक म्हणाला आणि गोमूत्र प्राशन करून व गोमय भक्षण करून तो उठला आणि उभ्या उभ्यानेच आचमन करून तो झपाट्याने पुढे निघाला आणि तो त्या पौष राजाच्या भवनात गेला. तेथे त्याला पौष सिंहासनावर बसलेला दिसला. त्याच्या समीप जाऊन उत्तंकाने त्याला आशीर्वाद दिला आणि अभिष्ट चिंतन करून पुढे म्हणाला, राजा, याचकाच्या नात्याने मी तुझ्याकडे आलो आहे. यावर पौष उत्तंकाला म्हणाला, भगवान, मी पौष आहे. आपल्यासाठी मी काय करू ते सांगा. आज आपण इथे थांबूया आणि या कथेचा पुढचा भाग उद्या वाचूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. बाजूच्या बेलवर क्लिक करा. कमेंटमध्ये तुमचे विचार नक्की कळवा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.